नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्र कृषी सेवा 2025 आता जी जाहिरात आलेली आहे, तर त्या जाहिरातीमध्ये याच्याविषयी जास्त काही पदं दिलेलीच नाही आहेत. तर याची पदं येऊ शकतात का, याचं मागणी पत्र जे आहे वित्त विभागाला सादर झालेलं आहे. तर त्या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. बघा, एक आरटीआय जी आहे तर ती टाकलेली होती आणि या आरटीआयचा रिप्लाय 9 एप्रिल 2025 ला आलेला होता. या आरटीआय रिप्लाय मध्ये त्यांनी काय सांगितलेले बघा, माहिती अधिकार अर्जातील मागणीच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की सन 2025 च्या मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यासाठी महाराष्ट्र कृषी सेवा गट ब या 15 पदांचे व महाराष्ट्र कृषी सेवा गट क कनिष्ठ 72 पदांचे असे एकूण 87 मध्ये त्यांनी काय म्हटलेले, एक गट ब चं पद आहे 15 पदांचं आणि गट ब आहे कनिष्ठ, याचे किती पद म्हटले त्यांनी 72. तर या पदांसाठीच त्यांनी मागणी पत्र सादर करण्यासाठी वित्त विभागाकडे पाठवलेलं आहे. बघा काय होतं, काही जो विभाग आहे तर तो काय करतो, आधी आकृती बंधानुसार काय करतो की रिक्त जागा बघतो. आता या रिक्त जागा बघितल्यानंतर ते काय करतात, वित्त विभागाला सादर करतात की आम्ही हे भरू का नाही पद. वित्त विभाग ज्याच्यानंतर मंजुरी देतो त्याच्यानंतर हे पद कोणाकडे जातं मित्रांनो, एमपीएससी कडे मागणी पत्र जातं आणि एमपीएससी जाहिरातीच्या स्वरूपाने जे आहे तर आपल्याला कळवत असते की याची जाहिरात निघाली, तुम्ही फॉर्म भरा. म्हणजे आता ही संपूर्ण दारोमदार कशावर आहे की ही जाहिरात येणार नाही येणार, याचे पद येतील नाही येतील, हे सर्व वित्त विभागाकडे आहे. तर वित्त विभागाने जर मंजुरी दिली, याला ग्रीन सिग्नल दिला, तर एमपीएससी कडे मागणी पत्र पाठवेल आणि एमपीएससी याची जाहिरात जी आहे तर ती भविष्यात काढू शकते. याची संपूर्ण पाठपुरावा आहे तर तो डायरेक्ट मंत्रालयामार्फतच करावा लागणार आहे. जे पद आहेत त्यांच्याकडे भरण्यायोग्य, फक्त त्या पदांचा पाठवण्यासाठी, ते पद भरण्यासाठी मान्यता ही वित्त विभागाकडे जे आहे तर ते पेंडिंग आपल्याला इथं दिसते. 2025 ची जाहिरात पाहिली बघा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025. याच्यामध्ये राज्य सेवा आहे, वन सेवा आहे, सिव्हिल आहे. कृषी सेवा कुठंच म्हटले नाही. कृषी सेवेच्या जाहिरात जी आहे तर ती इथं आलेली नाही. ज्या कोणी उमेदवारांनी एमपीएससी नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज केलेला असेल तर त्यांच्यासाठी आपण खास पूर्व परीक्षेसाठी बॅच लॉन्च केलेली. या पूर्व परीक्षे राज्यसेवा, वनसेवा आणि सिव्हिल हे सगळ्यांसाठी सेमच असते ही पूर्व परीक्षा. तर त्याच्यासाठी पूर्व परीक्षेसाठी आपली ध्येय बॅच असणार आहे. या बॅचला एनरोल करण्यासाठी तुम्ही या खाली दिलेल्या नंबरला संपर्क साधा, ते तुम्हाला नक्की जे आहे तर ते माहिती देतील बॅचेस विषयी. बघा, याला जो फॉर्म भरायची डेट आहे तर ते 28 मार्च ते 17 एप्रिल एवढी जी आहे तर ते डेट आपल्याला पाहायला मिळते. परंतु त्यांनी जाहिरातीमध्ये एक गोष्ट नमूद केलेली मित्रांनो, कृषी सेवेची पदं ही याच जाहिराती माध्यमातून जे आहे तर ते भरण्यात येतात. परंतु यांनी या जाहिरातीमध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती दिलेली, ती महत्त्वाची आपल्यासाठी. बघा, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रांमध्ये, फॉर एक्झाम्पल आपण कृषीचं मागणी पत्र समजूया, जाहिरात नमूद नसलेल्या किंवा जाहिरात नमूद नसलेल्या सेवा म्हणजे कृषी सेवा जी नाहीये ना आता, व संवर्गासाठी तसेच सामाजिक व समांतर आरक्षणासाठी पद उपलब्ध होण्याची विद्यमान सेवेतील व संवर्गातील पदसेवांमध्ये बदल व वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत कालावधी शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणी पत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व सेवेतील पदे पूर्व परीक्षेच्या निकालापर्यंत विचारात घेण्यात येतील. म्हणजे पूर्व परीक्षेचा निकाल लागत नाही तोपर्यंत ते जे आहे तर त्याच्यामध्ये ते पद ऍड करू शकतात. तिथं काय म्हटलेलं आहे, जाहिरातीत नमूद नसलेल्या सेवा म्हणजे जाहिरातीत कोणती सेवा नाही, आता कृषी सेवा नाही आहे, म्हणजे भविष्यात या पदांना जर वित्त विभागाने मान्यता दिली तर तुम्ही फॉर्म भरलेला पाहिजे. याच्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी राज्यसेवेचा फॉर्म भरून ठेवणे इथं गरजेचं आहे. ऍक्च्युली ते त्यांनी जेव्हा जाहिरात येईल तर तेव्हा ते कृषीसाठी ते मुदत देतील, पण कारण की कृषीसाठी वेगळी अर्थ असते. परंतु ज्या उमेदवारांनी राज्यसेवेला अर्ज केलेला असतो त्यांना डबल जो आहे तर तो फायदा होतच असतो. इथं पुढे काय म्हटलेलं आहे बघा, पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणी पत्राद्वारे प्राप्त सेवा व संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेचा निकालापूर्वी शुद्धीपत्रकाद्वारे करण्यात येईल. जास्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातींमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पद संख्या कमी असल्यामुळे अथवा सेवा व संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेचा अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेला असल्याची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल की अहो सर मला माहितीच नव्हतं एवढे पद वाढतील तर मी फॉर्म भरला असता, तशी कुठलीही त्यांनी हे सांगितलेलं नाही. तुम्हाला फॉर्म भरायचा असेल आता फॉर्म भरून ठेवा,
भविष्यात जे काही येईल ते आम्ही ऍड करू पूर्व परीक्षेचा निकालापर्यंत. मागच्या वेळी 2024 जर आपण पाहिलं, 2024 मध्ये पण सुरुवातीला पद नव्हती, ती नंतर ऍड झाली. कोणती कोणती झाली बघा. उपसंचालक कृषी गट 48 पद ऍड झाली, जवळपास 258 पद ऍड झाली होती. तालुका कृषी अधिकारी 53 पद, कृषी अधिकारी कनिष्ठ गट ब याची 157 पद ही नंतर ऍड झाली मित्रांनो, सुरुवातीला नव्हती ही पण. कृषी पशुसंवर्धन दुग्ध विभाग म्हणजे आपला महाराष्ट्र कृषी सेवा याच्या अंतर्गत कृषी अधिकारी गट, कृषी अधिकारी गट ब, कृषी अधिकारी गट क, गट ब बनिष्ठ अशी जी पद आहेत तर ती भरली जातात. गट ब आणि गट ब कनिष्ठ मध्ये फरक फक्त पेमेंटचा पडतो. गट ब साठी S16 ची वेतन श्रेणी म्हणजे 44,900 ते 1,42,400 एवढं वेतन भेटतं, आणि S15 साठी 41,800 ते 1,32,300 एवढं वेतन जे आहे तर ते भेटत असतं. फक्त वेतनाचा जो आहे तो इथं फरक पडत असतो. कृषी सेवेसाठी अर्ज करण्यासाठी ही अर्हता जी आहे तर ती लागत असते. ही अर्हता ज्यांच्याकडे असते ते सर्व उमेदवार अप्लाय करू शकतात. याच्यामध्ये मान्यता प्राप्त संस्थेकडून कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी किंवा उद्यान विद्या या विषयातील पदवी आणि त्याच विज्ञान शाखेतील कोणतेही समतुल्य पदवी जी आहे तर ती चालणार आहे. तर बाकीच्या पदव्या बाकीच्या काही गोष्टी दिलेल्या आहेत, तुम्ही व्हिडिओ पॉज करून जाय तर ते वाचू शकतात. तर अशाच पद्धतीच्या भविष्यातील माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी युट्यूब चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून ठेवा. आणि महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा याची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खास पूर्व परीक्षेसाठी बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे. कारण की जोपर्यंत आपण पूर्व परीक्षा पास होत नाही तोपर्यंत मुख्य परीक्षेला जात नाही, म्हणून खास पूर्व परीक्षेसाठी आपण ध्येय बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे. या बॅचला एनरोल करण्यासाठी तुम्ही आपल्या या नंबरला नक्की संपर्क साधा, ते तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे तर ते सांगतील. आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.